तेजे थोडे संत पाय. शास्त्रजी तुमचे चरण मिळणं हेच या मृत्यू लोकाचं सर्वात मोठं भाग्य आहे. संत म्हणतात भाग्य तरी नव्हे सुतदारा निकटवास बरा संतांचा. किंवा ज्ञानोबराय देखील म्हणतात म्हणून मी भाग्य योग्य बहु आहे पातुल तुम्हा संतांची मी पाय आता उन्हे केला आहे त्यांनी. ज्याला संतांचे चरण मिळतात त्याची कुठलीही उणीव राहत नाही. आता उणीव शब्दाचा अर्थ संसार घ्या तुम्ही. उणीव शब्दाचा अर्थ आत्म्याला आलेलं जीवपण. आत्म्याला जो जीवपणा आला ही सर्वात मोठी उणीव. संगती आत्मा शुद्ध आहे पण देहाचा संग केल्यामुळे देह म्हणजे मी हे जे ममत्व निर्माण झालं. देहाचं कर्म माझं कर्म, देहाची क्रिया माझी क्रिया, देहाचा व्यापार माझा व्यापार, देहाशी संबंधित सगळं आहे ते सर्व माझं. ही जी उणीव आहे ही उणीव फक्त संत घालू शकतात. संत भौतिक सुखाची उत्क्रांती करत नाही. समजावून घ्या थोडासा विषय असा आहे. बऱ्याच अंशी आपण सांगितलं जातं येताना आम्ही अनेक प्रकारच्या लालच घेऊन आलोय, अनेक प्रकारचे प्रलोभन घेऊन शास्त्रजी गुरुचरणावरती आलो, समर्पित झालो. कुणाचे मत जात देत होते, कुणाचं लग्न होत नव्हतं, कुणाचा धंदा चालत नव्हता, कुणाला मुलबाळ नव्हतं, कुणाचं लग्न होत नव्हतं, कुणाला नोकरी नव्हती, कोण दुःखीत पीडित होतं. अनेक प्रकारच्या शास्त्रजी प्रलोभनातून गुरुचरण मिळाले. पण त्या प्रलोभनाची पूर्तता होणं हे केवळ गुरुचरणाचं अभिप्रेत नाही आहे. प्रवास या पडतात. म्हणून म्हणलेलं आहे की बहुत म्हणलेलं की भाग्य योग्य बहु आहे पातोल तुम्हा संतांचे पाय उन्हे केला आहे त्याची मदत. उन्हा माझ्या जीवनाचे उन्हा जनावरांतात माझ्या जीवनाचं जे अपूर्णत्व होतं ते अपूर्णत्व आता राहिलं नाही म्हणले तेव्हा मला संत चरण. आता चिंतन असं करायचं आहे ज्ञानोबरांच्या जीवनात अपूर्णत्व काय होतं. काय त्यांना फोर व्हीलर पाहिजे होती, काय पाहिजे होतं, अपूर्णत्व काय होतं हे कळल्यावर पूर्णत्व करतं. काय अपूर्णत्व काय येतात काय एक 2 रूम किचन बेडरूम किचन पाहिजे होता, काय 25-40 एकर बागायत पाहिजे होती, काय पाहिजे होतं. काय कुठल्या विधानसभेला किंवा लोकसभेला उभारणार होते, त्यात निवडून येणार होते. अपूर्णत्व हे संतांचं होतं की संतांनी ही जी जीवदशा ही जीवदशा ही आत्म्याला आलेला अपूर्णत्व आहे. हे जे सारखं जीव म्हणते मी मिळवलेलं आहे, मी हे सगळं माझं आहे, मी असा करताय, हे देह मी आहे, देहाचे व्यापार माझे आहे, संसार माझा आहे, मी मिळवतोय, मी चालतोय, मी जगवतोय, मी आहे म्हणून सगळं आहे. हे जे जीवाच्या ठिकाणी जे मी पण आहे हा मी पणा जीवपण आहे. आणि हे जे जीवपण आहे ना हे अपूर्णत्व आहे, आत्म्याचं अपूर्णत्व आहे. जीवपणामुळे आत्मा अपूर्ण आहे आणि हे अपूर्ण फक्त संतच काढू शकतात. म्हणून म्हणतात की मला भाग्यानं संतांचे चरण मिळाल्यात. आता माझ्या जीवनात अपूर्णत्व काही नाही, मला पूर्णत्व प्रदान केलं सद्गुरू म्हणतात पूर्ण केला पूर्ण केला मेळामध्ये पूर्ण केला पूर्ण केलं पूर्ण करतात सद्गुरू. संत पूर्ण करतात. जीव अपूर्ण आहे, आत्मा अपूर्ण आहे जीवदशेवर आणि संत काय करतात की जीवदशा पूर्ण. प्रमुख कार्य जर असेल सद्गुरूच्या जीवनात तर जीवदशा करतात.
आणि ही जीव दशा गेल्याशिवाय खरं सुख नाही, खरा आनंद नाही, खरी भक्ती नाही, खरं समर्पण पण नाही. अहो समर्पण म्हणजे काय? या जीव दशेला तिळांजली देणं, अस्तित्वाला नष्ट नाबूद करणं. म्हणतंय मस्त माहिती बेटा दे आपले अस्तित्व, त्याला वेळ नाही द्यायची गायाला किंवा विचार करणं. पुढच्या व्यवस्था जी शनिवार दिसते बघा, पुढच्या रविवार दिसते बघा. अहो नुसतं पेटीवर 3 नाही तर 2 स्वर पकडत होते, कारण पेटीवर नव्हता. आणि 4-5 आठवड्याने एका महात्म्याने एका दोस्त पेटीवाला होता, त्याला 50 रुपये देतो पण दाखवलं चल म्हणजे सांगितला, त्याला आणलं. आणि 4 आठवड्यात सत्संगमध्ये नुसतं स्वर देत होता, त्याला उठवलं म्हणजे जे पेटी वाजवते म्हटल्यावर जे उठलं, कुठं चाललाय म्हणलं मला मागं बसतो म्हटलं उकडते. जे मागं गेला संगत मी दिसायला हे अपूर्णत्व आहे. सासुंडीची हेच अपूर्णत्व आहे की मी कुणीच आहे. अर्जुना ठिकाणी अपूर्ण करतो, मी मारता कौरव मरते ऐसे मोह विंटाळीला बहुते तू खेळावला नंते दाखवले. अर्जुना ठिकाणी पण अपूर्णत्व होतो. तू काय म्हणत होता? मी मारता कौरव मरते, मी मारणार आणि कौरव मारणार, आणि पाप लागणार आणि नरकात जायला लागणार. तुम्ही तत्वीच म्हणून अरे म्हणजे अर्जुना काय येण्याला बोलतोस, ताप आल्याने बोलतोयस म्हणजे तुम्ही. अरे तू मारायच्या अगोदर म्हणजे मी सुदर्शन चक्र सोडून सगळ्याची मुंडकी उडवून ठेवल्या, फक्त तू निमित्त होत आहे सगळ्यासाठी. तू निमित्त आहेस म्हणजे निमित्त आहेस तू करता नाही. कारण का? आणि मी अकर्ता परमात्मा आहे. मी काही करत, मी अकर्ता आहे. जीवाला निमित्त करून सर्व जीवांच्याकडनं करून देणारा मीच आहे. बाबाजी देखील आम्हाला एक सेवा देतात, बडबडायची, बोलायची, बडबड करायची. मग का प्रचार आमच्या बोलण्यानं होते होय? अहो बडबडण्यानं जर प्रचार झाला असता आमच्या, मग आमच्या शेजारी काय निरंकार झाले. शेजारी म्हणतात तू भर जाते तेवढ्या वेळात गल्ली शांत असते. परवा म्हणला महाराज जाताय बरं असते म्हणलं, रोज कुठे असं बरं असते म्हणला, गल्ली शांत असते म्हणजे. तुम्ही आलाच हा भांडणाचं म्हणून भांडवल येते बोला. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, माझ्या कुठल्या कुठलीही क्रिया साधण्याची कर्त्याला काढवू शकत साधण्याची. आणि हा कर्ता भाव जो आहे ना, हे कर्ता भाव ही उणीव आहे. समर्पण म्हणजे दुसरं काही नाही, ह्या कर्त्या भावाला तिळांजली देणं. मग स्तुती होऊ दे, स्तुती सुमन पडू द्या. स्तुती सुमन पडली आनंदाची गोष्ट आहे. अहो पैतान पडलं तरी संपायचं, साधी गोष्ट आहे. महाराज संत व्हायचं काय? संत ज्याने व्हावं त्याने जगाने बोलणे सुद्धा. तिथं बालकीच बोलणं तुम्ही जगात काय काय जगाचं सण करते. अहो एक उलट सांगतो तुम्हाला, जगाचा सण करायचा विषय नाही. जग तुम्हाला तोच नाही. तुम्हाला घरात काय तो सण झाला ना, तुम्ही संत झाला पक्क ओळखा. तिडा घरात आहे महाराज. बोला 24 तास उतरून ठेवत होती आवली तुकाराम महाराज. सारखं ठास काय सगळं नाही. तिथं बसा, तुम्हाला काय अक्कलच नाही, कळतच नाही, गावाची कामं का करतायचा, काय त्या इत्याचं नाव घेतायचा, काम धंदा करा, बघा, 4 पैसे मिळवा, सारखं टोमलं. पण तुका रंगल्या रंगे विठ्ठल सर्वांनी. अवले म्हणायचे तू बोलतेस मला दिसतच नाही म्हणजे, मला पांडुरंग दिसतोय. हे जीवपणा गेल्याचं लक्षण. चिंतन करा सारखं, हे समर्पण आहे. पोरांनी खायला मुळी ऊस मागितला आणि ऊस मागितल्यानंतर सासंदेची महादेव मुलगा होता त्यांचा, म्हणलं बाबा मला ऊस लय आवडला.
ऊस खाऊ वाटलं शेजारची बोलत ऊस खाऊन चुरक्या फेकायला लागले त्याच्या अंगात. ते काय म्हणले बाळा उद्या तुला गेले एखादं शेत होतं शेतकरी जानबान होतं शेतकरी होता त्याला विनंती केली म्हणजे मला ऊस पाहिजे ह्या गावाला तुकाराम मला तीच पाहिजे होतं नाही म्हणले तसं नको म्हणजे मला मी रातभर शेत राखणार म्हणजे शेत राखलं रातभर आणि सकाळी म्हणजे ऊस म्हणजे किती पाहिजे एक मोळी ऊस घेतले 10-15 ऊस घेतले खांद्यावर यायला लागले. येत असताना जी मुलं चिडवत होती तीच पोरं एक एक ऊस वाढा लागली. वडताना महाराज म्हणतात अरे बाळांनो तुमच्यासाठी आणले शिस्तीत घ्या असं नाही म्हणलं. अरे तुमचा मुलगा बसवला माझ्या पोरांना काय तुमच्या तिथून मारण्याचा मला तुमच्या बाळ सांगायला काय आणायला बाळ गेला काय तुमचा विष्णुमय जगत वैष्णवांचा धर्म वेदा भेद ब्रह्म आई काजी तुम्ही भक्त भागवत करा लेतगीत सत्य करा कवनाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे जे जे बेटे भूत ते तर मानी जे भगवंत हा भक्तीवर निश्चित जाणवाचा रात्री हे समज या घ्यामध्ये बाळांनो तुमच्यासाठीच आणलंय आणि पाक वाटून वाटून एक काढून राहिलं मला एक काढून राहिलं ते घरला आणलं. आवलीने त्याला ऊस आणलं नाही म्हणजे आवली घेतला होता म्हणजे मुली वाटत आलो म्हणतात तो ऊस घेतला आणि पाठीत आणला. अजून कधी कळायचं म्हणजे तुम्हाला अक्कल आहे नाही म्हणजे आपली लेकरं बाळाकडे गेल्याच काय म्हणजे वाटत आहे. आवले म्हणले आपली परकी दोन नाही बघा जमते का जमते तर दर रविवारी या नाहीतर आपला संसार मोकळा सरळ गाठायचं. जमत असेल तर यायचं चौकटीला पण सांगायचं जमत नसेल तर इथं गर्दी करायची नाही. बाबांचे दिवस आहे संसार भरा पडावा म्हणले मीटिंग मध्ये आले बाबाजी संसार म्हणजे भरलाय म्हणजे संसार त्यात जाऊन म्हणजे काय गाजवायची हे गाजवायची काय हे नाही सार सांगायची स्पष्ट गोष्ट माझ्या स्वतःसाठी बरं का आजकाल तुम्ही संत माई बाबा ते माझ्या जीवपणाला माझं बोलणं उपदेशात्मक बोलणं नाही जे माझ्या जीवपणाला आणि मग साधून ते कांडूक मारल्यावर 3 कांडकं झाली. आवलीमध्ये बरं झालं एक तू खा एक काशीला दे आणि एक माझ्याला दे आणि आमच्या पाठी जर मारला असतं तर महाराज बायकोचे काकणं राहिल्या ऊस मोडल्यासारखा हात मोडला असता. आणि पुन्हा काय पुन्हा सत्संगमध्ये विचार काय विचारते वन्येतून प्रेमाने पुन्हा असा परमात घरात जमला जगात जमा बाबाजींनी घरात जमवून दाखवलं आहे खूप आहे का विचार अहो गुरुकडे वेळ नाही स्वतःच्या प्रपंचाकडे वेळ झाला एवढं जीवन समर्पित केले मानवतेसाठी 96 दिवसात 98,000 किलोमीटरचा प्रवास केला गेल्या वर्षी बाबा. आता फुगरीच नाही तर तर पाठ दुकान आहे प्रेमाने आणि हायवेवर त्यात 4 वेळा थांबून उतरायला परिवार म्हणजे जर थांबा की जरा 2-3 वेळा थांबून उतरून पुन्हा सासरगेची प्रवास करायला सासरगेची कुठं आलोय तर काय सोडायचं हे कळायला पाहिजे. म्हणून संत ही अशी गोष्ट आहे सासरगेची हे पूर्ण आहे आणि संतच पूर्ण करू शकतात जगाच्या पाठीवर. समर्पण हितच करू शकतो जीव बाकी कुठे जगात समर्पण होत नाही काढूनच घेतलं जात नाही. जागा ठेवून जाते जगात बघा तुमच्या कलेला किती कौशल्य पडलं काय जागा ठेवून जाते हे काम करावं तुम्हीच बरं का तुमच्या दुसरं कोणाला जमणार नाही जर फुगला हवं माझी जगात जागा ठेवून जाते. संत सांगतात सदैव संत जागा करतात आणि जीवाला त्या जीवपणापासून मुक्त करतात. आणि संत नुसतं सांगत नाही संत क्रिया करून जातो. समर्पण दृष्टीनं बघायचं असेल ना दृष्टीनं वाटेनं बोलायचं सोडा तर संतांना बघा. संत आनंदाचे स्थळ
संत सुखी केवळ नाना संतोषाच्या मुळे ते संत संत तृप्तीची निज तृप्ती संत भक्तीची निज भक्ती ना तरी भक्तीचे फल सुद्धा केले संत तिचे संतांचं स्तवन केलेलं आहे. असे संत म्हणजे सद्गुरू बाबा हरविषयी महाराज. गुरुच्या जीवनाकडे बघावं, समर्पण काय करायचं जीवन बघावं. अडीच पाऊण 3-3 वाजता बाबा गेले समागम त्याच्यानंतर 2:45 वाजता येते. रात्रीच्या दुट्यासाठी आमच्या गेटला भूपेन पाटील गेटला गेले 5-6 वर्षात तिथे सेवा करतो. 2:45 यायचं, 2 पंडालमध्ये जायचं, पंडालमध्ये गाडी घालावायची, बघायचं कोण उघडत पडले काय, कुणाला हकरायला मिळालेलं नाही, कुणाला पांघरायला मिळालेलं नाही, कोण उघड्यावर पडलेलं नाही, पंडाल पूजाचं नाही, संत किती आल्या, मी यांची सेवा करून मी कुठे सेवेत कमी पडतोय का. रात्री 2:30-3 वाजता यायचं. हे जीवन आहे संत. आम्ही तुकाराम महाराजांना बघितलं नाही, ज्ञानोबांना बघितलं नाही, पण याची डोळा पाहतोय गुरुजीची सासंगीची हे जीवन बाबाजीचं जीवन जरी आम्ही डोळ्यापुढे ठेवलं ना तरी आमचं जीवन समजते. थांबू दे अगदी शास्त्र नाही पडू दे, अवताराला नाही पडू दे, गुरुचं जीवन डोळ्यापुढे ठेवू. कारण गुरुचं जीवन म्हणतात ना, ग्रंथ देखील सांगतात, मार्गा अंधा सरीचा पुढा देखण्याचा नेण्याचा अज्ञाना धर्म प्रकटाला त्याचा आधी तरुणी हा गायचे जरी न केजे हे कौलीपुरी झाली गेल मार्गात या. जसं आंधळ्याला आवाज न दिल्यावर डोळस म्हणून त्याला संदेश काय येतोय घर दाखवा. डोळस माणसाला आवाज न दिलेला नसते, आंधळ्याला आवाज नसते जेव्हा आज माळ केला त्याच्यावर एक डोळस माणूस येते घर दाखवायला. म्हणजे डोळस माणूस ट्रॅक्टर ओढल्यासारखं त्याला आंधळ्याला ओढत नसतोय. डोळस माणूस पुढं एक डोळा मागे एक डोळा बघत आंधळ्याच्या पावलावर पाऊल टाकून डोळस माणूस चालत असतो. कारण का आंधळ्याला घेऊन डोळस माणसाचं जायचं दायित्व डोळस माणसाचं. तसं निरंकारी महापुरुषावरती जगाची सगळी आंधळे भयची सगळी आंधळे तुम्हाला बाबाने डोळस केले, तुमच्यावर भार आहे त्या सगळ्या आंधळ्यांना घेऊन जायला. असं म्हणाय नाही 2 वेळा बोललं आंधळे सांगायला मोठी केली 50 वेळा बोलायला नाही जायचं. तुमचं कामच आहे, माझं कामच आहे. कटाळ करायला नाही, आळस करायला नाही, परोपकार कारण ही आमच्यावर आम्हाला निवडले म्हणून निवडले नसतं तर कोण करणार. निवडलं हो, तुकाराम महाराजांना निवडलं, निराकारानं ज्ञानोबरायांना निवडलं, नामदेवरायांना निवडलं. जसं निराकारानं अगदी ज्ञानोबरायांच्या पासून निवडून घट बाजूला काढले, तसं निराकारानं जे निवडून घट बाजूला काढले त्याचं नाव निरंजन आहे. काम लय मोठं आहे हो, फॅक्टरी मोठी असल्यामुळे कामगार ठेवले पाहिजे. काय म्हणते का कोटी माग आहे आणि ऑटोमॅटिक नाही, माणसानं चालणारी माग आहे. मग कोटी माग म्हणल्यावर प्रत्येक मागाला एक म्हणल्यावर 1 कोटी कामगार पाहिजे. तसं पूर्ण पृथ्वीवर निरोप पोचवायला एवढी मोठी फॅक्टरी काय ठेवणार नव्हती. मग कामगार नकोच का, तीन कामगार सुद्धा चालत नाही, पण कामगारांना मालक व्हायचं नाही. प्रेमाने कामगारांना मालक व्हायचं, कामगारांना कामगारच राहायचं. संत देव झाले नाही. म्हणजे मला भक्त ठेव म्हणजे जाणून नेते तरी माझे मन तुझी प्रेम खून देऊन घे. तुकाराम म्हणतात जाणून नेंत करणार, जाणून जाणतं ठेवू नको. 3 प्रकारचे लोक आहेत. नेणून नेंत बघा, नेणून नेंत, जाणून जाणतं, जाणून नेंत, 3 प्रकारचे लोक आहेत. नेणून नेंत माहित नाही तरी माहित आहे दाखवते. माहित आहे मला कसा पाहिजे, मला माहित असेल, माहित नाही तरी माहित आहे दाखवते. नेणून नेंत, नेणून जाणतं. दुसरं जाणून जाणतं, जाणलेलं आहे तरी जाणलेला भाव आहे. आणि तिसरं जाणून नेंत, जाणून नेंत झालं. त्या जाणून नेंतेमध्ये संत बसतात. बाबाजीकडे तुम्ही काय पण कुठली पण गोष्ट अच्छा 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 माहिती असं दाखवतो. कुठलीच गोष्ट माहिती असं दाखवणार नाही. सगळ्या ब्रह्मांडाचा हिशोब आहे सगळा बाबाजीकडे.
ब्रह्मांडात काय चाललंय सर्व माहित आहे सद्गुरूला. कारण का गुरु संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, गुरु विनदेव तुझा, नाही पाहता त्रिलोकी, जवळजवळकडे साकडे गुरु रक्षी मागे पुढे. म्हणजे जय जवळ शुद्धे उदारे प्रसिद्ध अनवर्त आनंदे वर्ष दिये, विषय वेळे मिठी तिथल्या तुझीसाठी तुझे कृपा दृष्टी निर्विषय. म्हणून आंबे निधिजन कल्पने ते यावी आज्ञा माते ग्रंथ निरूपणी. तू सद्गुरुनाथा अरे त्रिकाल शक्तीदायी संपन्न आहे, तुला सगळ्या भूत भविष्याचं ज्ञान आहे. ज्ञानप्रयांचा इतकं नव्हे म्हणजे शास्त्रज्ञ आता उपाय वसंतू जो आज्ञेचा आहे वतंतू, आज्ञेचा आहे वतंतू शास्त्रज्ञ काय काय उपमा दिले सद्गुरूला ज्ञानप्रयांनी. म्हणजे की जीवपणा केले त्रासे या वया आपल्या जसे शिव हे मूर्त होते गया दोषी याचे. अरे तू दोषी आहे. शंकराला पण म्हणजे जीवपणाचा त्रास झालेला आहे, त्या त्रासाला कंटाळून आपल्या मूळ पदाला यायला, समर्पणाला यायला शंकर पण तुला मार्ग विचारतोय. म्हणजे आता तू सद्गुरू नाही. आपण चिंतन करूया की काय आहे, आम्हाला काय मिळालेलं आहे आणि काय करायचं आहे. शास्त्रज्ञाची म्हणून समर्पण हे शब्द नाही, समर्पण ही अवस्था आहे. अवस्था कुठेही बसलं, काही केलं, काही झालं, बैठकाला मोडी मानती ती मूळ बैठक मोडत नाही. म्हणजे मूळ बैठक सोडायची नाही. बैठक सोडायची शब्दाचा अर्थ असा आहे आपल्याला जेव्हा या वस्तूशी जोडले ही वस्तू ही आपली बैठकच पाहिजे. निरंकार आमचं राहण्याचं ठिकाणच पाहिजे, निरंकार आमचा प्लॅटफॉर्मच पाहिजे. संसार कसा करायचा, उंदीर जसा बेळातून बाहेर येतो, शेंगदाणा घेऊन पुन्हा बेळात जातो, तसा संसार करायचा. काही काळापुरतच संसारात यायचं, पुन्हा या बेळात जायचं. प्रेमाने बेळातच राहायचं. निरंजने आम्ही बांधलेले घरात राहायचं, बांधलेल्या घरात नव्हे. आणि याच्यात जो राहतो याच्यात राहण्याची कला म्हणजे समर्पण. यात राहिलं ना मग जाणीव नाही. जाणीवच नाही. आणि जाणीव हे दुःखाचं कारण आहे. जिथं जाणीव आहे तिथं संतत्व नाही, जिथं जाणीव आहे तिथं भक्ती नाही, जिथं जाणीव आहे तिथं समर्पण नाही. चालू जिथं याच्यापुढे जिथं जाणीव आहे तिथं देव पण नाही लक्षात. हा आणि जाणीव कशामुळे निर्माण होत्या, अनेक प्रकारे उपाधीमुळे जाणीव निर्माण होत्या. सर्वात मोठी उपाधी इथे आहे समडक. नसलेली उपाधी लावते. कशी लावते बघा, नाक तुझं, डोळ तुझं, कान तुझं, स्त्री तू, पुरुष तू, देखना तू, नकटा तू, काळा तू, गोरा तू, ही मूळ उपाधी. दुसरी उपाधी नवरा तू, बायको तू, पोरगा तू, मुलगा तू, बाप तू. बघा उपाधी किती. मग ते संपल्या जिथं येते गीतकार तू, वाजवणारा तू, स्टेज उच्च करणारा तू, विद्यार्थी आणणारा तू, त्याच्या पुढं मुखी तू, जोनक प्रमुख तू, अमुक तू, तमुक तू, सगळं वर्तन करू. हे तू 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 जीवाला म्हणलेली उपाधी. ही उपाधी आहे, तू तू उपाधी आहे. हे तू म्हणजे संसारातलं मी. ह्या मी उपाधीतून ही जाणीव आहे. आणि जिथं जाणीव आहे बाबाजीकडे बघा जाणीव नाही आहे कुठली. आपण काय जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारुनी पाणी मोक्ष. जाणीव नेणीव, जाणीव पण नाही नेणीव पण नाही. ते काय तर आहे का जाणीव आहे का. कुणी लात मारा, कुणी थोबाडीत मारा, कुणी लात मारा, कुणी थोका, कुणी स्तुती करा, काय तर आहे का. स्तुती केलं जवळ येत आहे, ठोकल्यावर लात जाते असं काय का. सर्व आहे. कानपाडात लावली तरी तिथंच आहे. आणि कुणी जवळ अलगत मिठी घेतली तरी तिथंच आहे. हलते का बघा, स्थिर आहे. याच्या गुणानं युक्त होणं म्हणजे समर्पण. ह्याच्यात जे गुण आहे, मग तुम्ही त्या निर्गुणात पण गुण आहे, दैवी गुण आहे. त्रिगुण रहित आहे निरंकार, पण दैवी गुणात युक्त आहे. कळलं का. प्रेमान बोला सासू समजावून घ्या विषय काय जड असू दे.
चांगलं हे महागच असतं. बासुंदी काय 5 रुपये किलो आहे. बासुंदी कशी किलो आहे? 240 रुपये धरा अंदाज काय आपल्याला काही काय द्यायचं. 240 रुपये धरा. बासुंदी महाग आहे. म्हणजे सांगू की पचवायला पण जठ लागले तेवढा लागतो. तेवढ्या पोटात आशीर पाहिजे ते पचवा. उगं सारखं पोट कसं असल्यावर द्यायच बसून वाटीत थोडा आला स्ट्रोक करते. त्याला माहित आहे पचत त्याच्याकडे गेलं. तसं जे पचत नाही ते आपण टिकून बसते. चांगले चांगले संपल्यावर बघू आपले पचत करून जाणार. विषय कुठे होता? जाणीव ही गोष्ट अशी आहे. परमात्मा निर्गुण आहे पण दैवी गुणाने युक्त आहे. ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साई गुणवर्य वसती घेत म्हणून तो भगवंतो जो निसंगाचा सांगतो 6 गुणांनी युक्त परमात्मा. यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य. काय वस्तू दिल्या आम्हाला केवढी सुंदर वस्तू दिल्या. अहो हे मिळालं आणि काय मिळवायचं राहते या संसारात? काही मिळवायचं राहत नाही. त्याच्यामध्ये श्रेष्ठ वस्तू नाही. हे मिळाल्या तो परमपदाला गेलेला आहे. संगती चिंतन करा. जीवाला त्याची किंमत कळली न कळली तो चिंतनाचा विषय. संगत हा निर्गुण जरी असला तरी दैवी गुणाने युक्त आहे. आणि ह्याला सर्वात मोठी पत्य सांगतो निरंकार परमात्म्याला एक गोष्ट अजिबात आवडत. एका गोष्टी अतिशय पत्य आहे निरंकाराला. एक गोष्टी जाणीव. जर जाणीव झाली की नाही कधी सोडून जातोय कळत नाही. भाव रूपानं तत्रूपान करून दाखवत आहे. चित्तात भाव रूपाने सारखं डोळं भरतात का पाणी कंठ दाटून येते काय येत नाही. सातत्यानं जर डोळे भरत असतील कंठ दाटून जातील सगळं सारखं वाचा गुंदकं येत असतील पक्क वळता भाव रूपाने नित्य नित्य स्थित आहे. हृदयात आहे भाव रूपाने तत्रूपान करून दाखवत आहे. मदरदरी सद्गुरु जेने तारेलो संसार गुरु म्हणून विशेषाचा गुरु विवेकावरी का म्हणत सद्गुरु सर्व व्यापक आहे पण हृदयात आहे भाव रूपाने. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे अशी जे बुद्धिस्पर्याशी ते वस्तुगामी. ज्ञानेश्वरी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे अशी जे बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. ते वस्तुगामी. सर्वांच्या हृदयात मी कोणीतरी आहे असं जे सहज वाटतंय ते ज्याला वाटतंय तो निरंकार आहे तो शुद्ध आहे त्याला जाणीव चालत नाही. मी कोणतरी आहे ते काय रोज पाठ वहीवर लिहून पाठ करायला लागते का हो? नाही. झोपलं तरी मी कोणतरी आहे याचं ज्ञान आहे. समजावून घ्या. शुद्ध परमात्मा. आणि ह्या परमात्म्याच्या ठिकाणी जाणीव चालत नाही. जाणीव विरहित जीवन जाणीव विरहित भाव समर्पण. किती मिनिटं घ्यायचे प्रेमान मला काय झालं कीर्तन चालू आज गबाळ कीर्तन चालू पाच वैती पुढची पाच काही मला कधी संपते ते संपते आणि चांगला हिंदी घेते गणिताचं म्हणून पूर्ण दांडकं घेऊन आले. दांडकं घेऊन आल्यावर कीर्तन लागलं त्याला दांडकं घेतल्यानंतर बुवा तुझं चालू म्हणून तू काय तुझाच काय बसतो तुला आणले तुम्ही त्याला घाबर झालाय मला तुला आणलंय कुणी त्याला मला आणल्याला पूर्व पाठवून पुढे गेले तरी इकडे येऊ नका संघाची प्रत्येक हृदयामध्ये मी आहे हे जे स्फुरण निरंकार आणि याला जाणीव चालत नाही. परमार्थाची जी दिशा आहे ना 5 कर्म ही साधन आणि सत्संग सुमिरन जाणीव जाण्यासाठी आणि त्याच्याकडून सांगू का
स्पष्ट बोलतो, स्पष्ट बोलावं. ऐकणाराची लवकर जाणीव, बोलणाराची, वर बसणाराची, वाजवणाराची, गाणाराची, सांगणाराची. गेली तर पुन्हा ज्याची गेल्याची ओढून आणते तो चिठ्ठी पाठवून विचाराला नाव याचा अर्थ असं म्हणलं का पुढच्या रविवारपासून चिठ्ठ्या बंद होतील? नाही, चिठ्ठ्या घ्यायच्याच आहे, पण माझं नाव नाही आलं तरी चालेल, भावनेनं घे. हा सेवाच आहे ती. पण सांगितलं निघताना ठरवतोय तिथे गेलो कोणतरी असणार आहे, त्याच्याच उपस्थित कार्यक्रम होणार आहे, आपण फक्त ऐकायलाच चाललोय. त्यामुळे इथं आलं आणि हिने जरी म्हणलं महाराज जरा गोरी महाराज आहे, तुम्ही जरा इथं बसून ऐका, माझा आनंद आहे का भावच ठेवून आलो. सांगितलं की कुणाचं तरी ऐकायचं आहे. जर ऐकवायचं म्हणून आलो आणि तिथं जरी मी म्हणलं माझा मी पुन्हा पुन्हा तारीख सांगतो सांगायचा भावार्थ काय, ही जी जाणीव आहे, जाणीव फक्त याला आवडत नाही. पत्य कुठलीही जाणीव विरहित होणं म्हणजे संत. हे सांगू का, जेव्हा जीव जाणीव विरहित होतोय तेव्हा तो निरंकार, तेव्हा तो निरंकार होते. मग त्याला कशी चालत, कुणी वंदा कुणी निंदा सत्संग आमचा गंगा, म्हणजे की कुणी वंदी कुणी कुणी पूजी कुणी मारी, मद हेही नाही मद तेही नाही. तुकाराम म्हणतात मला कुणी पुजतंय म्हणजे कुणी काय कावतंय, कुणी पण गावातल्यानं बोलवं, तू काय घे नळकुट घे जा, 4 वेळ तेल आणला. पूर्वी बाटल्या होत्या, गोडी तेलाला नळकुट, 2 बांबूच्या मधला भाग गोडी तेलांना 4 द्यायच्या, आणा द्यायचा. कुणी मग महाराजांनी सगळी जेवढी जेवढी नळकाठी प्रत्येकच त्याला द्यायचं सांगू ती सहज गोळा करायची. सगळ्याचं कुणाचा आणा, कुणाचं काय, कुणाचं देणगी, कुणाचं काय, सगळे पैसे जी गोळा करायचे आणि घेऊन तेल्या दुकानात जायचं. आता म्हणजे 10-12 नळकुंडी असायची. कुणाचं 4 आण्याचं आणायचं असायचं, कुणाचं 1.5 आण्याचं असायचं, कुणाचं 1 आण्याचं असायचं. सगळं पैसे गोळा करून द्यायचं आणि आता ते सगळ्या नळकुटात जरा 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 त्याला घालायचं तेल्याने. आता कसं व्हायचं, कुणाचं 1 आण्याचं आहे त्याला 4 आण्याचं जायचं, कुणाचं 4 आण्याचं आहे त्याला 1 आण्याचं जायचं. म्हणजे पांडुरंगाने पुन्हा येऊन ज्याचं जेवढं आहे तेवढं ते आपोआप करायचं, देव येऊन करू. कारण का माझं येडं इकडं आहे, कुठेतरी मार खाईल पुन्हा. बघा कुणाचा भार घेतला, ज्यानं जाणीव टाकल्या त्याचा भार पहिला घेतोय. ज्यानं जाणीव टाकल्या नाही त्याला हृदयात आहे स्थान, त्याला हृदयात दिलं येणार. आणि जे जाणीव नियुक्त आहे ना त्याला कुठं टाकले त्याचा पत्ता त्याला कुठून घेऊ. हो, आणि आम्हाला असं भक्त व्हायचं, जाणीव रहित भक्त व्हायचं. हो, आम्हाला असं भक्त व्हायचं आहे फ्लेक्झिबल भक्त. नाव आलं नाही असू दे महाराज, संगत मिळाली, कुणी मोठेपणा दिला असू दे महाराज, काय तुमच्या चरणावर येणार बाबांनी चरणावर घेतले आनंद येतो. नाही वाजवा देऊ द्या, नाही शेवटी देऊ द्या, नाही कुणी सत्कार देऊ दे, नाही कुणी जवळ करू दे. म्हणतात आग लगी बस्ती में फकीर आपली आपली मस्ती, आपण आनंद लुटायचा. कोण काय कुणी निंदा कुणी वंदा सत्संग आमचा स्वहिताचा धंदा. सत्संग हे समर्पण आहे. म्हणून सत्संगाची जाणीव रहित जीवन करणं समर्पण. ज्ञान जाणीव पेटवायलाच दिले हो, दुसरं कशाला दिलं नाही. मी कोणतरी हे घालवायलाच ज्ञानाचं प्रयोजन आहे. आणि ज्ञान एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगतो. ज्ञान आपलं काम करून पुन्हा विलीन होते, तेच ज्ञान. जाळून अज्ञान सहजची फिरे ज्ञान म्हणजे ज्ञाने अज्ञान नेले, आपण वस्तू जाऊन गेले, ऐसे जाणते गे न उरले, जाणते गे पुन्हा विचारला. कसं आहे, शेतात चालला होता, दृष्टांत सांगतो. पायात काटा घुसला, पायात काटा घुसला, बाबरीचा काटा बसला, काटा घुसला तुटला अंगठ्यात.
कळ आणि बसला तिथं, बघितला काटा मोडला होता आणि तांबड्याबरोबर आत निवडा तुटून आत तांबड्याबरोबर तुटला. आता इकडे तिकडे बघितलं तिच्यात सुई कुठली आणली. तिथंच त्या बाबी झाडाकडे बसा निवार वाड्याला काटा काढला एका फांदीला आणि त्या काट्यानं टवकरून पायात दुसऱ्या काटा काढला.